बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे कोण घेऊन जात आहे? ज्यांना गैरसमज आहे या महाराष्ट्रामध्ये राहून की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जातोय, पण तो आज सगळ्यांचा गैरसमज दूर झाला असं मला वाटतंय. महाराष्ट्राच्या मातीतून प्रत्येक वेळेला एक क्रांतिकारी घडत गेलेत आणि त्यांनी देशाला समर्पित असं प्रेरणा दिलेली आहे. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत आज बघा तुम्ही दिसतात एवढे सगळी जण, ही सगळी महाराष्ट्राची मुलं. आणि जो प्रोटेस्ट करत होता तो दीपक, तोही आपला महाराष्ट्रातलाच आहे आणि अभिमान आहे महाराष्ट्राचा. कडक काम केलंय आणि आपल्या मराठी मुलांनी एक नंबर काम केलंय. अभिजित दिक्के, कॉंग्रॅच्युलेशन. हे प्रोटेस्ट अनेक दिवसांपासून सुरू होतं. शेवटी काय झालं, वांचूक यांना घेऊन गेले. नंतर पोलिसांनी जंतर मंतरवरती मुलांवरती लाठीचार्ज केला. पेटला महाराष्ट्र. जेव्हा महाराष्ट्र पेटतो तेव्हा क्रांती घडते. आज महाराष्ट्राचा मुलगा आहे अभिजित दिपके, त्यांनी पुढाकार घेतला. अनेक युवक आले आणि हे सगळं चित्र दिसलं. क्रिएटिव्हिटी बाहेर आली लोकांची आणि दाखवलं तिथे कोणालाही दाबलं गेलं नाहीये. चालतं पण ते संविधानाचा कुठेतरी अपमान करण्याचं काम या सत्ताधारी लोकांनी केला. आणि म्हणून कुठलंही आम्ही राज्याचं जातीपाताचं राजकारण करू नका हे राष्ट्रपती आम्हाला सांगितलं ह्या आंदोलनात तरी किमान. आणि म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी त्यांचे पालक म्हणून, भाऊ म्हणून उभे राहिलो आणि ही क्रांती यशस्वी झाली.